श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आताचा व्हिडिओ आपण या विषयावरती आहे आपला की जे की तुमच्या आयुष्यामध्ये आता जे शत्रू आहेत तुमच्या आसपास आहेत का, तुम्हाला ते टॉर्चर करत आहेत का किंवा तुम्हाला त्रास देत आहेत का, तुमच्या आजूबाजूला ते आत्ता जवळ कुठेतरी आहेत का, हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ओम नमो देश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आजूबाजूला जे कोणी संकट असेल किंवा शत्रू असतील त्यांच्यावर कोणता इफेक्ट पडत आहे किंवा कोणत्या गोष्टी त्यांच्यावर हॅवी होत आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे की तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्याचं सुद्धा सोल्युशन काहीतरी मिळेल किंवा तुम्ही सावध राहशील, जेणेकरून तुमच्यापर्यंत कोणती निगेटिव्हिटी येत असेल किंवा तुम्हाला एनर्जी अशी फील होत असेल की या व्यक्तीकडून मला त्रास होत आहे, तर तुम्ही वरून सावध होशील, जेणेकरून परत तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाही, होता होईल तुम्ही कमी जाईल. अशी एनर्जी बघूयात आपण, तुमची एनर्जी काय आहे. दिवाळीचे सेलिब्रेशन नंतर आता प्रत्येकजण आपापले रुटीन फॉलो करत असतील. श्री स्वामी समर्थ. दुःखाची एनर्जी का आहे तुमच्यामध्ये, तुम्ही दुःखातून बाहेर येण्याची भूमिका तुमची अजूनही दिसत नाही आहे, तुम्ही आहेत त्याच स्वभावामध्ये दिसत आहात. असं करू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये निगेटिव्ह एनर्जी आली की मी तुम्हाला पूर्णपणे गायडन्स देत असते, हात जोडून सांगत असते. जितकं एनर्जी निगेटिव्ह आहे आधीच असते आणि आपण जास्त नाराज राहिलं ना की जास्त आपल्यावर हॅवी होत असते. त्यामुळे होता होईल तेवढं नाराज वेमध्ये तुम्ही राहू नका, पॉझिटिव्ह वेमध्ये राहा, जेणेकरून तुमच्यामधली एनर्जी जी आहे ती थोडीशी पॉझिटिव्ह होऊन एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही. जर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी लांब जात नसेल किंवा तुम्हाला त्यातून बाहेरच पडायचं, म्हणजे कसं असतं, मी थोडक्यात सांगते तुम्हाला. एखाद्या गोष्टी सपोज मी सांगते आहे, एखादा विषय घेऊन सांगत आहे तुम्हाला. एखाद्या गोष्टीचं आपल्याला देणं असेल किंवा कर्ज असेल किंवा आपल्याला ते द्यायचंच आहे, कसल्याही परिस्थितीत आहे, आपण खूप टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो, सतत आपल्या डोक्यामध्ये तोच विचार राहत असतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला कामावर लक्षच नसतं. असं वाटत असतं आता कुठं कामावर जाऊन माझे इतकं पैसे जमणार नाही आहे, मला आता किती जरी आता मी 10 दिवस काम केले तरी कुठे माझे एवढे लाख रुपये, 50,000 रुपये किंवा 10,000 रुपये, 20,000 रुपये थोडीच एवढे पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजून डिप्रेशनमध्ये जाता, हा त्रास होत असतो. जर तुम्हालाही असं फील होत असेल तर तुम्ही नक्की क्रिस्टल्ससुद्धा घेऊ शकता किंवा ब्रेसलेट आहेत तुमच्यासाठी, कोणत्या राशीनुसार असेल तरी तुम्ही ते सुद्धा वेळ घेऊ शकता. त्यानुसार सुद्धा तुमच्यावर स्वभावामध्ये थोडासा बदल घडत असतो, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येऊ शकत असते. श्री स्वामी समर्थ. नंतर आपण एनर्जीच्या लास्टमध्ये तुम्हाला उपाय देणार आहे. यामधून तुम्ही सोल्युशन काय केलं पाहिजे. भरपूर कार्ड पडलेले आहेत, एवढे नको आहेत आपल्याला. एनर्जी काय आहे हे आपण चेक करणार आहोत किंवा तुम्हाला उपाय काय दिला पाहिजे किंवा यावर सोल्युशन काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण, गायडन्स काय आहे यावरती हे सुद्धा आपण बघूयात. अजून तुम्हाला माझी रीडिंग कशी वाटत आहे, तुम्हाला यामध्ये अजून काही बदल हवे आहेत का किंवा अजून काही माहिती हवी असेल, नवीन काहीतरी सुचत तुम्हाला असेल तर तुम्ही मला सांगू शकता. थर्ड पार्टीचं कार्ड ऑलरेडी आलेलं आहे तुमच्यासाठी आहे. ते तुमच्या आयुष्यामध्ये येऊन थर्ड पार्टी सिच्युएशन ही कधी जाणार आहे मलाच काही कळत नाही आहे. या थर्ड पार्टी सिच्युएशनवर काय नेमका उपाय आहे आणि तुमच्या आयुष्यातले काही गोष्टी ज्या आहेत त्या कधी चेंज होणार आहेत हे मला समजत नाही आहे की कधी इतकं माणसाची एनर्जी इतकी कशी डाऊन होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. ग्रहमान सध्या तुमचे खराब दिसत आहेत, काही गोष्टींमध्ये तुम्हाला ताणतणाव दिसत आहे, पैशा रिलेटेड सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, जेणे की तुम्हाला त्या गोष्टींमधून दुःख, वेदना, त्रास, चिंता जास्त आहे. पैशा रिलेटेड काहीतरी आहे, चिंता आहे. अजून असं आहे की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चिंता जास्त निर्माण झालेली आहे, त्रास जास्त निर्माण झालेला आहे, मनस्ताप
खूप होत आहे की जेणेकरून मी हे असं का केलेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये हे संकट का आलं, मी हे करायला नको हवं होतं, ते केलं म्हणून आज मी या गोष्टीतून बाहेर पडत नाही आहे. मला बाहेर पडण्यासाठी मार्ग खूप आहेत, पण मी या गोष्टीतून बाहेर पडत नाही आहे. हे सिच्युएशन तुमच्या आयुष्यात घडत आहे आणि याला तुम्ही बळी पडलेले आहात. जे की तुम्ही अगोदर केलं होतं, हौस म्हणून जरी केलं असेल किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये जरी तुम्ही गेला असेल, पण ते तेव्हा संपर्कामध्ये जाणं, त्यापेक्षा आता त्यातून बाहेर पडणं खूप अवघड झालेलं आहे तुमच्यासाठी. त्यातून तुमची एनर्जी तुम्हाला खूपच त्रास देत आहे, चिंताजनक वाटत आहे. खूप तुम्हाला बांधून ठेवल्यासारखं झालेलं आहे की मी या एनर्जीमधून आता कसं बाहेर पडू, मी या एनर्जीतून बाहेर पडू शकत नाही आहे. ही सुद्धा एनर्जी पैशा रिलेटेडच आहे. अजून काय एनर्जीज आहेत आपण बघूयात. सगळ्या एनर्जी चेक करूया तुमच्या शत्रूविषयी, जे की तुमच्या आजूबाजूला कोण आहे का, शत्रू असा कोण आहे की तुमच्या जवळ कोणतं तर असं वातावरण आहे की आहे. चीट करणारी लोक आहेत तुमच्याजवळ, कार्ड आलेलं आहे. चीट करणारी लोक आहेत, तुम्हाला फसवत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत, जे की तुमच्या समोर, तुमच्या जवळ आहेत, तुमच्या आजूबाजूला आहेत, जे आणि ते पैशा रिलेटेड जास्त आहेत, पैशा रिलेटेड जास्त तुम्हाला फसवत आहेत. प्रेम जिव्हाळा आहे, त्यातून सुद्धा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. तुमच्या आजूबाजूला असणारी शत्रू तुमच्यावर हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि असं सुद्धा दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू निर्माण होऊन ते तुमच्यावर आता कायदेशीर गोष्टींमध्ये बदलत गेलेलं आहे. कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवण्याच्या भूमिकेमध्ये ते सगळं म्हणजे तो मार्गच त्या दिशेने तुमचा गेलेला दिसत आहे. अशी सुद्धा लोक तुमच्या आयुष्यात आहेत की तुम्हाला गोड बोलून जवळ घेतलं, तुमच्याशी संबंध ठेवले, चांगलं बोलून किंवा तुमच्याशी आपण चांगले आहे असं दाखवून तुमच्याशी संबंध ठेवून तुमच्यावरती ब्लेम करून किंवा तुमच्यावर चीट करून किंवा तुमच्याकडून पैसे लुबाडून तुमच्यावर काही गोष्टींवरती अत्याचार करून तुमच्यावरती कायदेशीर गोष्टींमध्ये आता तुम्हाला खेचण्यात आलेलं आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हो ताई, ही गोष्ट खरी आहे. आम्हाला आता आम्ही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेलो आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आता मार्ग सापडत नाही आहे, असं एनर्जी दिसत आहे तुमची. ती व्यक्ती अजून असं दिसतं आहे की एक नातं आहे तुमच्याकडे. त्या नात्यामध्ये प्रेम जास्त नाहीये, पण त्या नात्यामुळे तुम्हाला आत्ता असं झालेलं आहे की ते सोडूही शकत नाही आणि जवळही घेऊ शकत नाही आहे. त्या दोघांमध्ये एक नवीनच बॉन्डिंग तयार झालेलं आहे, जे की तुम्हाला आता ते असं वाटत आहे की या सगळ्यांमुळे माझे आयुष्य, माझी लाईफ कुठंतरी तिसरीकडेच निघालेली आहे, मी भटकलेलो आहे. मला यातून बाहेर काढण्यासाठी आता काही पर्याय दिसत नाही आहे, कारण मला या गोष्टी मी स्वतः अंगावर वळून घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात तिसरं कुणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही राहिलेला. असं जे नातं आहे ते तुमच्याजवळ आता आहे, जे की तुम्हाला त्यातून बाहेरही पडता येत नाही आहे आणि तुम्हाला त्या नात्यामध्ये सुखही मिळत नाही आहे. असं नातं आहे तुमच्याकडे, कारण एनर्जी दिसत आहे तशी. सेलिब्रेशनसाठी काही गोष्टी आहेत, या अचानक अशा काही गोष्टी ज्या आहेत कुणेकासाठी, म्हणजे अजून कोणीतरी पर्सन असतील, माझे व्ह्यूवर्स असतील, जे चॅनल बघत असतील, त्यांच्यासाठी मी सांगते की या महिन्यामध्ये किंवा या एनर्जी म्हणजे ह्या वर्षभराची एनर्जी असेल, या वर्षभरामध्ये त्यांच्या हात सेलिब्रेशन दिसत आहे. आणि आयुष्यामध्ये त्यांच्या म्हणजे या महिना ह्या 2025 सालापर्यंत तरी त्यांच्या आयुष्यामध्ये जे वाईट शत्रू होते ते सुद्धा आता त्यांच्या चांगल्यात सामील झालेले आहेत. भूतकाळात त्यांच्याशी जे वैर होतं तेच आता एकत्र येऊन त्यांच्याशी चांगलं राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सेलिब्रेशनसुद्धा एकत्र करताना दिसत आहेत. त्यांची एनर्जी खूप छान आहे, जे एकत्र राहून सेलिब्रेशन करत आहेत.
कॅन्सरची रास जे आहे राशी, त्यामध्येही एनर्जी दिसत आहे. पण राशीचा इथं काही संबंध नाही आहे. प्रत्येक जणासमोर देवाच्या कृपेने ज्याच्या समोर हा व्हिडिओ येईल, जे व्ह्यूअर्स पटकन हा व्हिडिओ बघतील, देवाची इच्छा जी आहे की माझा हा व्हिडिओ पटकन तुमच्यासमोर जावावा, हे एनर्जी तुमच्यासमोर यावी. जर ही एनर्जी मॅच झालेली असेल तर नक्कीच हे देवाने तुमच्यासाठीच दिलेलं आहे, तुमच्यासाठीच संदेश पाठवलेला आहे की तुझ्या आयुष्यामध्ये जे कोणी शत्रू असतील ते तुला कळावेत आणि तुझ्या आयुष्यामधून ते शत्रू लवकरात लवकर लांब जावावेत. इतका संदेश आपल्याला परमेश्वराकडून असतो. आणि असं नाही आहे की देवाच्या दारात गेल्यानंतर राशी बघून, जन्मतारीख बघून आपण देवाच्या दारात नाही जात. देवाच्या दारात जायला फक्त मनापासून भक्ती असावी लागते, श्रद्धा असावी लागते, जे की देवापर्यंत आपलं मागणं, आपलं एखादं कारण देवापुढे आपण घेऊन जातो. देवा, माझं असं असं काम राहिलेलं आहे, माझी ही उंचळ भर, माझं हे काम असं राहिलेलं आहे, माझं हे पूर्ण कर. तेव्हा आपण देवाजवळ जाऊन आपण कोणतीच रास आणि कोणतंच जन्मतारीख घेऊन जात नाही. आपला देव, आपला परमेश्वर आपल्यासाठी सदैव उभा असतो, पूर्णपणे आपल्याशी निगडीत असतो. आपल्या श्वासात देव असतो. ज्याला हे श्रद्धा मान्य आहे त्यालाच हे भावना समजेल. श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात आल्यापासूनच माझ्या आयुष्यात हे सगळे बदल घडलेले आहेत. पण त्यांनी कधी म्हणजे कुणालाच कुठलाच देव विचारत नाही की तुझी जात कुठली, तुझा धर्म कोणता, किंवा तुझं जन्मतारीख कोणती, किंवा तुझी रास कोणती, हे कधीच देव विचारत नाही. आणि ब्रह्मांडाचा देव म्हटला तरी श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात जरी वाईट दिवस असले तरी स्वामींच्या भक्तीने ते निगेटिव्ह ग्रह जे असतात ते पूर्णपणे कवर होऊन आपल्या आयुष्यामध्ये एक ब्रह्मांडाचा कवच निर्माण होतो. हे ज्याला पटत असेल तर त्यांनी मला नक्की DM करून सांगा की हो ताई, हे तुम्ही जे बोलत आहे ते खरं आहे, ही मी साक्षात चमत्कार आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी तो शेअर करत आहे. तुमच्याही आयुष्यात नक्कीच हा बदल घडून येईल. कदाचित स्वामींच्या मनात असेल की मी आज तुमच्यासमोर बसावे आणि हे काही गायडन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचावेत, इतकंच देवाच्या मनात असेल, स्वामींच्या मनात असेल. कारण मीही खूप डिस्टर्ब होते, माझ्या पास्ट पण खूप टेन्शनचं आहे, डिप्रेशनचं आहे. पण ज्या वेळेला मला स्वामी आई माझ्या आयुष्यात आली तेव्हापासूनच माझं आयुष्य चेंज झालेलं आहे. आयुष्य माझं खूप सुखी समाधानी मी आहे. मला कोणती अपेक्षा नाही आहे. माझं आयुष्य फक्त माझं हे पूर्ण देह जो आहे तो फक्त स्वामींचा आहे. त्यांच्यावरती माझं हे श्वास चालू आहे. त्यांनी मला जिवंत ठेवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेशन येताना दिसत आहे. येत्या ह्या 2025 साल आहे ते संपण्यापर्यंत तरी तुमच्या जे वाईटात जे शत्रू होते तुमच्या जवळचे, ते सुद्धा तुमच्या बरोबरी करताना, तुमच्याशी पार्टिसिपेट करताना, किंवा तुमच्याशी चांगल्या काही गोष्टी शेअर करताना, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. पण ते सेलिब्रेशन करण्यामागं काहीतरी उम्मीद आहे, त्यांची आशा आहे, स्वप्न आहेत काहीतरी, म्हणून त्यांनी माघार घेऊन तुमच्याशी चांगल्या गोष्टींमध्ये सामील होण्याचं डिसिजन घेतलेलं आहे कदाचित. पण तुम्हाला काहीही झालं तरी तुमच्या काही पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना शेअर करायच्या नाहीत. आपल्याला समजतंच लगेच, आपल्याला निगेटिव्ह एनर्जी लगेच फील होते की आपल्याजवळ येणारा व्यक्ती त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून लगेच आपल्याला समजत असतं की तो व्यक्ती आपल्यासाठी कसा आहे, तो पर्सन आपल्यासाठी कसा आहे. आपले पार्टनर जरी आपल्यासोबत थोडेसे जरी वेगळे वागले तरी लगेच आपल्याला ती एनर्जी फील होत असते. तसंच आहे, आपल्याला एखाद्या व्यक्तीची जर निगेटिव्ह एनर्जी जर आधीच फील होत असेल, किंवा आपल्याला ऊर्जा ती निर्माण होत असेल, बाबा ह्या व्यक्तीकडून आपल्याला ही एनर्जी येत आहे, तर आपण तिथंच सावध राहिलं पाहिजे. भले तो कितीही सेलिब्रेशनमध्ये आपल्यामध्ये सामील जरी असला तरी तुम्हाला ते सावध राहणं गरजेचं आहे. कारण ती व्यक्ती कधी बदलेल आणि कधी तुम्हाला त्या तुमच्या पोटातून काढून घेतलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या कधी तुमच्यावर पलटून देतील हे सांगता येत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ही सावधपणीची गोष्ट आहे की तुम्हाला या वर्षामध्ये जितके चांगले लोक भेटतील किंवा वाईट लोक भेटतील, कुणालाही तुमच्या मनातलं गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत. भावनेच्या भरात जाऊन कोणताच डिसिजन तुम्ही जर घेतला असेल किंवा कोणतं महत्त्वाचं तुमचं कार्य सुरू असेल ते सुद्धा तुम्हाला या 2025 सालामध्ये तुम्हाला त्यांना अजिबात शेअर करायचं नाही आहे, सांगायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ. अजून पैशा रिलेटेड तुमचं काही कार्य जर असेल, जर थांबलं असेल आणि तुम्हाला ते कंप्लीट करायचं असेल,
मला तर असं वाटत आहे की तुमचं जीवन प्रवासामध्ये तुमचं जीवन प्रवासामध्ये तुमचा जे व्हॅल्यू आता आहे, त्यामध्ये पैशामुळे तुमच्या आयुष्याचं व्हॅल्यू थोडंफार कमी झालेलं दिसत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही लोक जे आहेत, ते तुम्हाला हिणवत असतील, कदाचित तुम्हाला कमीपणा देत असतील. भले तुमचा स्वभाव चांगला आहे, म्हणजे एखाद्या देवासमान आहे, कधीच तुमची नीतिमत्ता वाईट नसेल, असं देखील असेल तुमच्या स्वभावामध्ये. कारण मला एनर्जी ती फील होत आहे, मला ते इथं दिसत आहे ते. पण कसं असतं की आपल्याकडे जितका बॅलन्स नसतो किंवा आपण त्या क्रेडिटचे नसतो, आपल्यात जे ते स्टेटस नसेल, तर आपल्याला खूप नाराज फील होतं किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला कमी एनर्जी देत असतो, आपल्याला कमी लेखत असतो. तसंच तुमच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. तसंही तुमच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे की तुम्हाला डिप्रेशन, टेन्शन आणि चिंता इतकी लागलेली आहे की मला हे सगळं असं होत आहे, मला अबंडन्स मिळाले पाहिजेत, मी या टेन्शनमधून बाहेर आलो पाहिजे, मला या सगळ्यांसोबत यांच्या नाकावर टिचून मला यांच्यासोबत राहायचं असेल तर माझ्याकडे इतकं इतकं धनसंपत्ती आली पाहिजे किंवा माझी इतकी ग्रोथ झाली पाहिजे किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे आत्ता मी जे भोगत आहे हे मला नको आहे, मी या सगळ्या त्रासाला कंटाळलेलो आहे, मला आता इथून बाहेर पडायचं आहे, अशी तुमची एनर्जी आत्ताची आहे. पण तुम्ही लवकरात लवकर या एनर्जीमधून बाहेर पडणार आहात. तुमचं कर्म सांगत आहे की तुम्हाला या परिस्थितीतून परमेश्वर नक्कीच बाहेर काढणार आहे. परमेश्वराची आत्ता परीक्षा सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जे की तुमच्या आयुष्यामध्ये जे शत्रू आत्ता निर्माण केलेले आहेत, त्यातून सुद्धा तुम्हाला अनुभव परमेश्वर देत आहे की तुला हे शिकायचं आहे. तुझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत आहेत ते अचानक नाहीत, हे परमेश्वराने एंजल्स आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की तुम्हाला ही शिकवण द्यायची आहे, तुम्हाला हा धडा शिकवायचा आहे की तुमच्या आयुष्यात संकट जर आलं तर तुम्ही त्याच्यावर मात कसे करणार आहात. भले भविष्यात अजून काही संकटे मोठी आली तर त्यावर सुद्धा तुम्ही मात कसे करू शकाल, याची शिकवण जी आहे ते परमेश्वर तुम्हाला गायडन्स करत आहेत, सांगत आहेत की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुला मात केली पाहिजे. अजून असं आहे की हा व्यक्ती जो दिसत आहे मला, हा व्यक्ती खूप चीटर आहे तुमच्या आयुष्यामध्ये, खूप चीट करतो, खूप म्हणजे खूप खूप म्हणजे ह्या व्यक्तीला असं वाटत आहे की मी काय करत आहे हे याला कळतच नाही आहे, मी इतकं याला त्रास देतो आहे, इतकं याला फसवत आहे, याला कसं कळत नाही आहे की मी इतकं याला सहज फसवू शकतो, सहज याला सहज याच्या काही गोष्टी मी चोरू शकतो किंवा याच्या पर्सनल गोष्टी मी याच्या पोटातून किंवा याच्या मनातून काढू शकतो. याच्या गोष्टींवरती कितीही सहज विचारायला गेलं तर हा व्यक्ती पटकन मला त्याच्या मनातलं सांगू शकतो. असा एक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो तुम्हाला चीट करत आहे, फसवत आहे, तुम्हाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुमची एनर्जी कशी आहे सध्या अशी आहे, तुम्हाला वाटत आहे की तो चांगलाच आहे. हे बघा, चांगलाच आहे. तुम्हाला असं वाटत आहे की माझ्या अवतीभोवती जे आहेत, माझ्या हे अवतीभोवती पाणी वाहतेलं दिसत आहे, ते सुद्धा निसर्गानं दिलेलं आहे. गवत वगैरे फुलून चांगलं छान आलेलं आहे, ते सुद्धा निसर्गानं दिलेलं आहे. या एंजल्स दिसत आहेत, ते सुद्धा देवाचं कर्म आहे, म्हणून हे हे नालायक माणसं आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत असं तुम्हाला वाटत आहे. जे आहे ते देवाची मर्जी आहे, देव मला यातून बाहेर काढाल असं तुम्हाला वाटत आहे फक्त. पण तुम्हाला यातून सावध सुद्धा करत आहे परमेश्वर की इतकं अंत नको देऊस जे की तुला त्रास होईल, भविष्यात जाऊन तुझ्या काही गोष्टी होता होता कमी राहतील, म्हणजे ते मागं येतील, पास्टमध्ये जातील. असं तू करू नकोस. तुझ्या मनातल्या काही गोष्टी इथं दिसत आहे, चक्र दिसत आहे, मनावरती चक्र आणि मेंदूवरती, डोक्यावरती सुद्धा इथं चिन्ह आहे, दिसत आहे का तुम्हाला? मी दाखवते तुम्हाला, मला नाही वाटत तुम्हाला दिसेल. इथं मनावरती सुद्धा चिन्ह आहे आणि डोक्यावरचा जो त्याचा मुखवटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा चिन्ह आहे. म्हणजे हे इथेचे चिन्ह आणि इथंचं चिन्ह
हे दोन्ही दर्शवत आहे की तुझ्यावरती तू जे एवढं मनापासून जे समोरचं नातं निभावण्याचा प्रयत्न करत आहेस, एक एंजल म्हणून जे नातं तू निभावण्याचा प्रयत्न करत आहेस, एक देव म्हणून जे तुझ्या मनात पाप नाही आहे कोणत्या गोष्टीचं, ते तू फ्री मनाने तू इतकं चांगलं वे करत आहेस त्या व्यक्तीला. पण तुझ्या नशिबी हे नाही आहे, तुझ्यामध्ये हे इतकं चांगलं असून सुद्धा ही व्यक्ती तुला चीट करत आहे, तुला फसवत आहे. तुझी एखादी गोष्टसुद्धा चोरून न्यायला तो व्यक्ती मागं पुढं बघत नाही आहे. इतकं तुम्हाला त्रास देताना ती व्यक्ती दिसत आहे. तुम्हाला आता कळायला पाहिजे की ह्या व्यक्ती समोर आपण आता कसं म्हणजे या व्यक्तीला आपण हँडल केलं पाहिजे किंवा या व्यक्तीसोबत आपण कितपत नातं ठेवलं पाहिजे. तुम्हाला या सोबत कशी बॉन्डिंग एकमेकांची क्रिएट केली पाहिजे हे तुमच्यावर डिपेंडून आहे. हा फक्त तुम्हाला मेसेज आहे की बाबा हे तुझ्या आयुष्यात घडत आहे, तुझ्यासोबत सुरू आहे, हे तुझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्यातून तुला त्रास होताना दिसत आहे. असं सुद्धा आहे इथे. अजून काहींची एनर्जी अशी दिसत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जी एनर्जी तुमची आहे, ॲक्शन तुम्ही घेताना दिसत आहे, ती लवकरच घेणार आहे. पण त्याआधी तुम्हाला कोणालाच ही गोष्ट शेअर करायची नाही आहे. जे की एक महिना आहे. एका महिन्यात तुमची कोणती तरी विश कंप्लीट होताना दिसत आहे. पण तुम्हाला ती एनर्जी प्लीज तुम्हाला कोणालाही सांगायची नाही आहे. जे की तुमच्या भोवती जे शत्रू आहेत, त्यांचा तुमच्यावरती कोणता त्रास होईल, इफेक्ट होईल, तुम्हाला त्रास होऊ शकेल, अशा कोणत्याच गोष्टी तुम्ही करू नका. की जे होता होता काम तुमचं राहील. एका महिन्याचा कालावधी आहे की एका महिन्यात तुमचं जर पैशा रिलेटेड कोणतं प्रॉब्लेम्स असतील, थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या मधोमध असेल किंवा कोर्टामध्ये तुमची तारीख वगैरे असेल किंवा निर्णय तुमच्या बाजूने कोणता लागायचा असेल, भले तो कोर्टाचा असू दे किंवा फॅमिलीचा असू दे, तुमच्या बाजूने कोणता निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर ॲक्शनचं कार्ड आहे तुमचं या महिन्यामध्ये. ॲक्शन म्हणजे तुम्ही जे करणार आहे त्याच्यात यशस्वी होताना दिसत आहात. पण तुम्हाला कोणाला ही गोष्ट शेअर करायची नाही आहे, सांगायची नाही आहे. कुणालाही आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलायच्या नाही आहेत. श्री स्वामी समर्थ. अजून एनर्जी काय आहे आपण बघूयात. कार्ड्स किती खाली पडलेले आहेत, 2च आहेत. येस येस तेच दिसत आहे. दोन गोष्टींमध्ये जमलिंग होत आहे तुमचं. दोन गोष्टी, दोन व्यक्ती, मला वाटत आहे अशी एनर्जी दिसते आहे तुमचं. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिड अफेअरसुद्धा असू शकतं जे की तुम्ही ते आता शत्रूच्या भूमिकेमध्ये सुद्धा बदलत आहे. तुमच्यावरती ते खूपच निगेटिव्ह एनर्जी फील होत आहे किंवा फॅमिलीमध्ये तुमच्या वादविवाद, ताणतणाव दिसत आहे. आणि ती व्यक्ती तुम्हाला कोणीतरी दोन्हीपैकी एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाताना दिसत आहे. असं का होत आहे तुमच्यासोबत? ही व्यक्ती तुम्हाला एकतरी सोडून जात आहे किंवा त्या व्यक्तीला घेऊन तुम्ही कुठेतरी बाहेर शिफ्ट होताना दिसत आहेत. पण असं दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमची फॅमिली किंवा तुमचं पर्सन तुम्हाला सोडून जाताना दिसत आहे किंवा ते तुमच्यापासून डिस्टर्ब आहे, तुमच्यापासून लांब होताना दिसत आहेत. सोबत राहिलेले जरी असाल तरी ते तुमच्यात जितका कॉम्प्रोमाइज एकमेकांशी कनेक्ट पाहिजे तितकं तुमच्यामध्ये कनेक्ट नाही आहे. दोघांची सोल पर्सन म्हणून जे आहेत ते तुमच्यामध्ये फिलिंग्स नाही आहेत दोघांमध्ये. तुम्ही सेपरेशन जास्त दाखवत आहे इथे. त्यामुळे तुमच्यात हे सुद्धा सिच्युएशन आहे. इथे सुद्धा शत्रुत्व निर्माण होताना दिसत आहे. या सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये शत्रुत्व निर्माण होताना दिसत आहे. ह्या सगळ्यांपासून सुद्धा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मी सोल्युशन तुम्हाला यामध्ये सुद्धा देईल. काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणत्या फॉलो करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला गाईड करायच्या आहेत, आणि मनामध्ये किंवा स्वतःमध्ये कोणता बदल करणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तीन कार्ड्स घेते मी. तीन कार्ड्समध्ये काय सांगत आहे तुमच्याबद्दल, कोणती एनर्जी आहे हे आपण बघूयात.
कोणतीही असुरक्षा जरी असली तुमच्या आयुष्यामध्ये ती तुम्हाला पार करायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. जे आता सिच्युएशन आहे त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा त्यावर डिसिजन पटकन घेता कसा येईल, किंवा आता तुम्हाला पैशा रिलेटेड कोणता प्रॉब्लेम असेल किंवा त्यातून कसं सोल्युशन काढायचं, तर त्याचा डिसिजन तुम्हाला पटकन घ्यायचा आहे. ते पेंडिंग काम राहिलं तर त्याचा तुम्हाला जास्त बर्डन फील होताना दिसणार आहे. तुमच्यावरती तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. बर्डन नाही पाहिजे शक्यतो, कारण तुम्ही जितकं बर्डन आपल्यावर येईल ना तसं आपलं होतेलं कामसुद्धा थांबतं. आपली कोणतीच इच्छा होत नाही की आपल्या आयुष्यामध्ये इतकं सगळं झालं आहे, आता मी पुढे कसं जाऊ. आपल्याला ते मागच्या पास्टमधल्या काही गोष्टी सोडाव्या लागतात, किंवा तुमच्या आयुष्यात आता काही गोष्टी सुरू असतील त्याच्यावर डिसिजन घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. डिसिजन घेणं गरजेचं आहे. एखादं नातं ठामपणे, एक व्यक्ती आहे माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे मला एक व्ह्युअर्स होते माझे, त्यांचा कॉल मला आला होता. त्यांच्या आयुष्यामध्ये आता सिच्युएशन अशी होती की त्या आहेत, म्हणजे माहेरी राहायला आहेत. एक मुलगा किंवा मुलगा आहे, बहुतेक त्यांना एक मुलगा आहे, पण त्यांना आता भविष्यात काय करायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही आहे. माहेरचं सपोर्ट नाही आहे, सासरचं सपोर्ट नाही आहे. कोर्टामध्ये केस सुरू होती, डिवोर्ससुद्धा झालेला आहे. पण त्यांना आता गायडन्स हवा होता की ह्या लेकराला घेऊन मी काय करू. त्यांनी एकच डिसिजन मी दिला, तो एक डिसिजन त्यांनी खरंच मान्य केला की दुसरं लग्न किंवा दुसरं रिलेशन हे त्यांच्यासाठी योग्य नाही आहे. मुलाचं भविष्य घडवणे, स्वतःचं एक स्टेटस निर्माण करणे, स्वतःचं घर उभा करणे आणि स्वतः कुठेतरी सेटल होणे, हा योग्य मार्ग त्या व्यक्तीला मी दिला. ते योग्य व्यक्तीने आज ते त्या व्यक्ती मार्गाला सुरू आहे. त्या व्यक्तीचं कार्य आता सुरू आहे. त्यांनी भले आईवडिलांचा आधार नाही आहे, भावाचा, भाऊजेचा आधार कितीही माहेर असला तरी त्या व्यक्तीचा आधार नसतो. तसंच त्या व्यक्तीला सुद्धा झालेलं आहे. ती कसं तरी व्यक्ती तिथं दिवस काढत आहे. पण मी ज्यावेळेस सल्ला दिला, कमीत कमी 1.5 महिना होत आला त्या व्यक्तीला मी सल्ला दिलेला आहे. पण त्या व्यक्तीने या 1.5 महिन्यात घराची बुकिंगसुद्धा केलेली आहे. जिथे जॉबला जात आहे तिथून हप्तासुद्धा त्या घराचा देत आहेत, आणि त्या लेकराला घेऊन त्या दिवाळीनंतर सेटल होणार होत्या. पण अजून त्यांचा कॉल मला आलेला नाही आहे. पण ही एनर्जी घेणं गरजेचं असते. फक्त हा व्हिडिओ बघण्यापेक्षा ही एनर्जी माझी तुमच्यापर्यंत कितपत तुम्ही कॅच करताय, तुमच्या आयुष्याला पुढे सुरुवात कशी करताय, हे जास्त महत्त्वाचं आहे. कुठंतरी हे सोडणं गरजेचं आहे. पास्ट तुमचं आहे किंवा हे आत्ता जे दुःख आहे हे सोडणं तुम्हाला गरजेचं आहे. तरच तुमचं फ्युचर घडू शकेल. किंवा तुमच्या सोबत जर आता माझ्यासोबत माझी फॅमिलीसुद्धा आहे. मी डिस्टर्ब झाले, माझ्या म्हणजे आपल्या पर्सनच्या जबाबदारीवरच आपलं घर सुरू असतं. मग तेच जर डिस्टर्ब असेल तर आपलं घर सगळं पूर्ण डिस्टर्ब होऊन जात असतं. मग त्यांच्या मनातल्या काही निगेटिव्ह एनर्जी त्यांनी सोडून दिल्या तर आपण कुठेतरी पुढं जाण्याचा निर्णय घेत असतो. हे असं बॉन्डिंग चांगलं क्रिएट करणं हे सुद्धा आपल्या हातात असतं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर निर्णय पटकन घेणं खूप गरजेचं आहे. हे संदेश तुम्हाला आहे यामधला. दुसरा मेसेज असा आहे तुमच्यासाठी, तुमची ओरिजिनल जी स्थिती आहे, तुमचं खरं व्यक्तिमत्व जे आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. जबरदस्तीने टेन्शन आलं म्हणून डिप्रेशन, चिंता या गोष्टींमध्ये राहून, एखाद्यानं बर्डन फील केलं तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला तसंच राहून, असं उदास राहून असं नाही चालणार ना. तुमचा ओरिजिनल स्वभाव काय आहे त्यामध्ये तुम्हाला उतरायचं आहे. त्यातूनच तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. मला आत्ता काय केलं पाहिजे, मला ह्या क्षणाला काय करायचं आहे, मला काय करणं योग्य आहे, मी काय करू शकतो, हे डिसिजन घेणं आपल्यासाठी खूप गरजेचे असते, योग्य असते. आणि मी टायमिंगसुद्धा सांगते तुम्हाला, ह्या वेळेचं टायमिंग तुमच्या आयुष्यामध्ये कधी बदलू शकेल, तुमच्या आयुष्यातल्या नकारात्मक ऊर्जा कधी निघून जाऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल. आणि व्हिडिओ कसा वाटला, किंवा माझ्या या रीडिंगमध्ये तुम्हाला अजून कोणते बदल हवे असतील किंवा काही एनर्जीज अजून तुम्हाला हव्या असतील तरीसुद्धा तुम्ही त्या बघू शकता. त्या तुम्ही मला म्हणजे अजून काही बदल करायचे असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला नवीन हव्या असतील तरीसुद्धा तुम्ही मला DM करू शकता, मेसेज करू शकता. पर्सनल रीडिंग हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. ब्रेसलेटसाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. परत क्रिस्टल्स आहेत आपल्याकडे, जे की आपण पॉकेट आपलं मनी पॉकेट असतं त्यामध्ये सुद्धा आपण ठेवून, जेंट्स लोक कसे ते ब्रेसलेट घालायला जास्त हे करत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आपण क्रिस्टल्स आहेत ते आपण देत असतो.
ओरिजिनल आहे ते क्रिस्टल्स 5 ते 7 वर्षाची गॅरंटी आहे त्याला. त्याची एनर्जी असते त्याच्यासोबत. बाकी आपणही त्याला एनर्जीज देऊ शकतो घरामध्ये. या सगळं संपण्याचा टायमिंग मी तुम्हाला सांगत आहे. हे दुःख तुमचं किती दिवसात संपेल आणि कधी तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी सुरू होतील. तुमचं शत्रुत्व आयुष्यामध्ये शत्रुत्व सुरू आहे, ते कमी प्रमाणात कधी येऊ शकेल हे मी तुम्हाला सांगते आता. हां, मी जे मगाशी सांगितलं ना त्याच्यावरच हे आलेलं आहे. जेव्हा योग्य तुमच्यात बदल होईल, योग्य वेळ येईल, योग्य दिशा तुमच्या आयुष्यात येईल, तेव्हा तुमच्या आयुष्यात हे बदल घडताना दिसत आहेत. ते अचानकपणे होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे की तुमच्या आयुष्यामध्ये आता ओरिजिनल स्वभाव जो आहे तुमचा, त्यामध्ये जेव्हा तुम्हाला जे फील होत आहे, आपल्याला लहानपणी कसं आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीमधून आपल्याकडून जात असेल, आपण किती आठापिठा करून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आता मोठं झालं की आपण समजून घेत आपण शांत बसलेलो असतो. जेव्हा तुम्ही मेन स्वभाव तुमचा ओरिजिनल स्वभाव तुम्ही खऱ्या रूपामध्ये येणार, तेव्हा तुमच्या रिलीज सगळ्या गोष्टी होणार. तुमच्या पॉवर जी आहे, ऊर्जा जी आहे ती रिलीज व्हायला सुरुवात होणार आहे. हां, हे पण तेच सांगत आहे. सगळ्या गोष्टी, सगळा विश्वास तुमचा एक निष्ठ होईल. एक ठाम निर्णय ज्या वेळेला होईल, तुमची द्विधा मनस्थिती आहे ती थांबेल. जेव्हा तुम्ही ठाम निर्णय घ्यायला शिकाल, तुम्ही स्वतःची मनस्थिती कंट्रोलमध्ये येऊन विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी जेव्हा फॉलो कराल, तेव्हा नक्की तुमच्या आयुष्यात बदल घडताना दिसत आहे आणि हे लवकरच होताना दिसत आहे. लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडताना दिसत आहे. हे पण तेच सांगत आहेत. टायमिंग असतं यामध्ये टायमिंग असतं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 1 वीक, 2 वीक, 3 वीक किंवा 2 दिवस, 24 तास, 72 तास सगळे असतात. पण जे रीडिंग मी केलेली आहे त्यावरती सगळं असं दिसत आहे की तुमची चांगली वेळ आणणं तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या स्वभावात आहे. तुमच्या मेन स्वभाव, तुमचं जे वैयक्तिक तुमचं म्हणजे खरं रूप जे आहे त्यामध्ये तुम्ही जोपर्यंत येत नाहीये, तोपर्यंत तुमचा बदल इथं दिसत नाही. तुमचा बदल घडण्यासाठी तुम्हाला तुमच्या म्हणजे जे आपण म्हणतो ना, समजून घेणे, समजूतदारपणा दाखवणे, हे झालं तुमचा दिखावा झाला. तुमचा ओरिजिनल स्वभाव जेव्हा तुम्ही स्वतः सगळ्यांसमोर येईल, तेव्हाच ते तुमच्यात बदल घडताना ओरिजिनल ऊर्जा तुमची बाहेर पडून तुमच्या ह्या शत्रुत्व खतम होताना दिसत आहे, निघून जाताना दिसत आहे. कोणच तुमचं वैर जास्त घेईल याची क्षमता कमी राहील. कारण तुमचा स्वभाव ज्या आता सुरू आहे तो कसा झालेला आहे, समजून घेणं. त्यामुळे समोरचा व्यक्ती जास्तच रिॲक्शन दाखवत आहे. जेव्हा तुम्ही समजूतदारपणा सोडून ओरिजिनल स्वभावामध्ये जेव्हा येशीला, प्रत्युत्तर देण्याच्या क्रिया तुमच्या सुरू करशीला, तेव्हा तुमच्या आयुष्यात ह्या बदल घडताना दिसणार आहे. असं तुमचा चॅप्टर आहे. म्हणजे शत्रुत्वाचा चॅप्टर तुमचा असा आहे. तुम्ही यामध्ये सुद्धा बदल घडवू शकता. पर्सनल रीडिंग घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ रीडिंग कशी आहे, श्री स्वामी समर्थ एनर्जी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला DM करून सांगा. आणि एनर्जी मॅच होण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.